श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर झालं असं, मुलाला लागले मध्येच भूक. बनवायला तर घरात काहीच नव्हतं, फक्त होते चुरमुरे, रवा आणि बटाटा. मग एक मस्तपैकी भन्नाट असा नाश्ता केला. या पद्धतीने नाही तर सर्वप्रथम आपण 1 कप मोठा रवा घेतलेला आहे. तुम्ही लहान मोठा कोणताही घेऊ शकता. त्यानंतर त्याच कपाने मोजून 1 कप ताक घ्यायचं आहे आणि ताकामध्ये आपण हा रवा भिजत ठेवायचा आहे. या पद्धतीने मिक्स करायचे. ताक घालून पूर्ण 1 कप ताक लागणार आहे. यामध्ये सर्व ताक घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून हे मिश्रण आपण 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे रवा. आता हे आपण साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच कपाने मोजून 2 कप चुरमुरे घेतलेले आहेत. त्यानंतर ते भिजतील एवढं आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे. चुरमुरे हलके असतात, ते बरंच येतात, म्हणून हाताने थोडेसे असे पाण्यामध्ये दाबायचे आहेत आणि 5 मिनटं हे भिजत ठेवायचे आहेत. 5 मिनटानंतर चुरमुऱ्यामधलं पाणी काढून घ्यायचे. चाळणीत चुरमुरे काढून घ्यायचे आणि चमच्याने वरून दाबून त्यातलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने पाणी काढून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर इथे मी सारण तयार करण्यासाठी उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत. ते मी किसून घेणार आहे. तुम्ही कुस्करूनही घेऊ शकता, पण किसून घेतल्यामुळे एकदम एकजीव असं आपलं सारण तयार होतं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धणे पावडर घालायचं आहे, 1 चमचा पिठी साखर घातले, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. एकदम चटपटीच आपलं हे सारण तयार होईल. त्यानंतर भरपूर अशी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून आणि पुन्हा हे मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे हाताने या पद्धतीने. आणि इथे मी घरीच मसाला शेंगदाणे तयार केले. शेंगदाणे तळून त्यावर लाल तिखट आणि मीठ घालून घेतलेलं आहे. ते 3 चमचे घेणार आहे. तुमच्याकडे जर विकतचे मसाला शेंगदाणे असतील तर तेही तुम्ही घालू शकता. शेंगदाणे घातल्यावर पुन्हा आपण हे हाताने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि ह्या मिश्रणाचे आपण लहान आकाराचे गोल अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे मिश्रण हातावर घेऊन व्यवस्थित गोल करून थोडंसं दाबून घ्यायचे. पेढ्याच्या आकाराचे या पद्धतीने आपण वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. दुसरीकडे आपण गॅसवर पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि ज्या पद्धतीने आपण उकडीचे मोदक करतो त्या पद्धतीने हे आपण नाश्ता तयार करून घ्यायचा आहे. आपल्या वड्या तयार झालेल्या सारण्याच्या. त्यानंतर इथे घरातील कोणत्याही 4 वाट्या घ्यायचं आहे. त्याला आतल्या बाजूने आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला नाश्ता व्यवस्थित डिमोल्ड होईल, अलगद असा निघून येईल वाटीमधनं. सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. युक्ती चालवली आणि पहिल्यांदाच एवढी सक्सेस झाली. खूपच मस्त असा हा नाश्ता तयार झाला. सगळ्यांनी स्तुतीही केली, त्यामुळे तर भरपूर आनंद असा झाला. आता आपला रवाही चांगला भिजलेला आहे 15 मिनिटात. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये भिजवलेले चुरमुरे काढून घ्यायचे आहेत. पुन्हा भिजवलेला रवा घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. मस्त असं ह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. एकजीव असं झालेलं आहे. अजिबात कुठेही चुरमुरे अखंड राहिलेले नाहीत, एकदम पेस्ट झालेले आहे. त्यानंतर आपला नाश्ता एकदम मऊसूत व्हावा यासाठी 1 चमचा मी यामध्ये तेल घातलेलं आहे. पुन्हा 1 पॅकेट इनोचं घातलेले आहे पावडर, 1 चमचा बरोबर भरलेली आहे. ते ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा पाणी घालणार आहे आणि पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर लगेचच आपण तेल लावलेल्या वाट्यामध्ये
वाट्यांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. एक एक पळी सरळ वाट्यांमध्ये सोडून घ्यायची आहे. थोडं थोडं वाट्यांमध्ये हे मिश्रण भरून झाल्यानंतर सारणाच्या ज्या बटाट्याच्या सारण्याच्या ज्या वड्या तयार केलेल्या त्या त्यामध्ये मध्यभागी ठेवून घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा त्याच्यावरही आपण हे मिश्रण भरून घ्यायचं आहे चमच्याने. चुरमुऱ्याचं आणि रव्याचं वरून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. अजिबात आपलं सारण दिसून द्यायचं नाही. व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने आपण हे सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. ज्या वाटीत तुम्हाला मिश्रण कमी वाटेल तर थोडंसं चमच्याने घेऊन सर्व बाजूने या पद्धतीने कोट करून घ्यायचं. वाट्यांमध्ये मिश्रण पूर्ण भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची आहे, कारण की स्टीम होताना आपलं हे मिश्रण फुलून येणार आहे. त्याला फुलण्यासाठीही जागा ठेवायची आहे. आता व्यवस्थित हे आपलं मिश्रण भरून झालेलं आहे. तिकडे पाणीही गरम झालेलं आहे, त्यावर चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ह्या वाट्या आपण आता ठेवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. आता आपण यावर झाकण ठेवून मीडियम टू हाय गॅसवर 12 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. 12 मिनटानंतर झाकण काढून सुरीने आपण हे चेक करून घ्यायचं आहे. सुरी जर एकदम क्लीन आली तर समजायचं आपलं हे व्यवस्थित स्टीम झालेलं आहे. आपण वाट्या काढून घेऊन थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर अलगद अशा या निघून येतात. आपला नाश्ता व्यवस्थित सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असा नाश्ता आपला तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला हे कट करूनही दाखवते. किती मस्त आपलं स्टफिंग झालेलं आहे आणि एकदम युनिक असा नाश्ता तयार आहे. आतलं सारण तर एवढं चटपटीत असं तयार झालेलं आहे. कोणाला वाटेल का आपण हे चुरमुरे आणि रव्यापासून बनवलेलं आहे. एकदम युनिक रेसिपी आहे, तर तुम्हीही नक्की ट्राय करा. माझ्या तर मुलाला खूपच आवडली आणि तो म्हणला मम्मी पुन्हा बनव. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.